तो कवडा ओरडतोय. ही जागा पाणवठ्याची आहे त्यामुळं इकडे हिरवळ असते नेहमी. करवंदाला हे आत्ताशी कुठं कुठं फुलं येतात. तर ही फुलं खायला मस्त आंबट आंबट लागतात. तर फुल बघूया आंबट. आणि हा बघा तुरा बघा. हे शेल्टर मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवले. आपल्याकडे भाजावळीसाठी असं कवच होऊन ठेवतात. त्याला आमच्याकडे घाईपात बोलतात, घाईपात. आणि मग त्याचे दोर बनवतात. पहिले बनवायचे, आता त्यातले काही दोर वगैरे नाही, आता नायलॉनच्या वगैरे रेडीमेड. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि सड्यावरती निघालोय. तर बघूया काजू वगैरे तुरा आलाय काय किंवा काजू वगैरे पकडलं काय. आणि माझ्या पाठीमागे हे बघा आंब्याची बाग आहे, कलम आहेत. तर आणि वरती काजू पण आहेत. तर यावर्षी सीन काय माहिती आहे काय, यावर्षी सीन असा आहे की आपल्याकडे जनरली जे गावठी आंबे आहेत ना, त्यांना दर 3 वर्षांनी तुरा येतो किंवा आंबे पकडतात. पण यावर्षी काय माहिती, आणि कमी प्रमाणात, खूप कमी प्रमाणात, पण यावर्षी मरणाची तुरा एकदम खूप जास्त आलाय तुरा. आणि सर्व आंब्यांना आलाय. आंबा कलम जेवढं पण काय आहे ना, सगळ्यांना तुफान तुरा आलेला आहे. म्हणजे पानं पण दिसत नाही एवढे तुरे आले सगळीकडे. बघूया आता इकडे वरती जातोय, या साईडला कुठं असं झाड भेटलं ना तर दाखवतो. आणि सेम कंडिशन काजूची पण आहे. तर बघूया. पण आमच्याकडे ना काजू लेट पकडतात, काही ठिकाणी काजू लवकर पकडतात. तर असा विषय आहे. बाकी काजूला जर समजा फवारणी वगैरे केली ना आपल्या साईडला तर जरा भरपूर काजू भेटतात. पण बाकी काजू आपल्याकडे नॉर्मली पकडतात. पण आंब्याचा विषय वेगळा आहे. आंब्याला कसं आहे माहिती आहे काय, आंब्याला आपल्याकडे फवारणी असेल तर आंबे लागतात, नाहीतर आंबे लागत नाहीत. हे बघा, हे इकडे कलम आहे एक. ह्याला पण तुरा आला आहे कुठे कुठे, म्हणावं तसं नाही आहे. ठीक आहे. आणि आता इकडं पुढे गेल्यानंतर दाखवतो. इथे वरती पण वरच्या इकडे कलम आहेत, तर ते पण दाखवतो. नाही हे बघा, इकडे वरती एक कलम आहे, तिकडे बघा त्याला तुरा तुफान आलाय. जरा झूम करून दाखवतो. हे देखो भाई सब, कसला तुरा आलाय बघायला. तर असा विषय आहे आपल्याकडे ना, यंदा जाम तुरा आलाय जाम. पण आणि हे बघा इकडं, तर ही आपल्याकडे सड्यावर जायची वाट आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या दाखवली असेल नेहमीप्रमाणे. तर हे काय नवीन नाही आहे. आणि बाकी हे बघा, ही वर तिकडे कलम आहेत. पण निरीक्षण माझं असं आहे की गावातली खाली जी लोकवस्ती जवळची जी झाडं आहेत ना, त्यांना तुरे भरपूर आलेत. आणि वरती साड्याच्या साईडला जे आंब्याची झाडं आहेत कलम, त्यांना तुरा कमी आला आहे. मला आठवतं की म्हणजे साधारण 20-22 वर्ष जर मागे गेलो ना आपण, तर जे गावठी आंबे असतात आपले बिटके वगैरे, तर त्यांना दरवर्षी आंबे यायची, भरपूर आंबे पकडायची. आणि आम्ही मग खायचो वगैरे. समजा दुपारच्या वेळी मग उन्हाळ्याच्या सुट्टीत जर गेलो ना, तर मग बिटकी वगैरे असेल तर मग आम्ही चढायचो वरती. आणि पिकलेले आंबे असतात ना, मध्ये हलवलं ना तर 40, 50, 60 बिटक्या अशा पडायच्या. बिटक्या म्हणजे आमच्याकडे गावठी छोटा आंबा असतो त्याला आमच्याकडे बिटक्या म्हणतात. आणि मग ते काय आपण जेवढी पोरं असतील ना तर ते आम्ही वाटून वगैरे खायचो. तर हल्ली एक आंबा बघायला भेटत नाही. हा आपला बंदर आहे आणि तो बघा खंड्या पक्षी तिकडे गेला बघा. तर हा बंदर आहे आणि आता पाणी आटलं आहे बघायचं की तिथे पूर्ण खदूळ झाले. बहुतेक रात्रीची जनावरं याच्यामध्ये डुकरं वगैरे लोळतात बहुतेक. नाहीतर पाणी एवढं खदूळ नाही पाहिजे. कारण एक पाणी जर हल्लं नाही ना तरला एक तेलकट असा तवंग असतो पाण्यावर, पण तो दिसत नाही. म्हणजे हे आहेत. आणि हे बघा हे जनावरांचे पाय बघा, डुकरं वगैरे. हे बघा गवेरेडे वगैरे इकडं जास्त वावर असतो गवेरेड्यांचा. ठीक आहे. आणि हे इकडं वरती वाढतात ते. हे देखो भाई साहब, या इकडे काजू आहेत. हे दाखवलेत मी बऱ्याच वेळा. ही जागा पाणवठ्याची आहे त्यामुळं इकडे हिरवळ असते नेहमी. हे बघा, पण ह्या काजूना तुरा नाही आला एवढा, नाहीच आहे. हे बघा इकडं हे असं. आणि पक्ष्यांचे आवाज बघा, आता मी काय बोलत नाही, पक्ष्यांचे आवाज बघा कसले येतात ते.
कवडे वगैरे ओरडत आहेत. हा बघा, हा तुरा बघा इकडे खाली किती पडला आहे तो. आमच्या या साडीच्या साईडला विषय काय माहिती आहे काय, इकडं रेंज वगैरे अजिबात नाही आणि झाडे वगैरे भरपूर आहेत. त्यामुळं पक्षी भरपूर. जर तुम्ही आलेत ना आणि जर शांतपणे बसून राहिलात ना तर वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज मस्त वेगळी ऐकायला येतात. आता माझ्या बॅकग्राऊंडला पण तुम्हाला आवाज येतेच. कवडे आहेत किंवा इतर काही काही पक्षी आहेत तर त्यांचे वेगवेगळे आवाज ऐकायला भेटतात. ऐका जरा, तर कवडा ओरडतोय. हे बघा, एवढी जास्त बघायला मिळत नाही तरी पण करवंदाला हे आत्ताशी कुठं कुठं फुलं येत आहेत. हे बघा, तर ही फुलं खायला मस्त आंबट आंबट लागतात. तर बघूया, ट्राय करूया. तर फुल बघूया आंबट. तर करवंदाची फुलं खायला पण मस्त लागतात, आंबट आंबट. सेम करवंदासारखी चव असते, त्यामुळे काय वेगळं नाही. आणि एक गोष्ट अशी की आपल्याकडे जी काजू, आंबा, करवंद आणि इतर ही जी झाडं आहेत ना, तर त्यांचं जे रुटीन होतं पहिलं लागण्याचं, रतांबे असतील, खूप बदललेलं आहे. रतांब्याबद्दल सांगायचं तर ना, रतांबे आपल्याकडे लागतातच. रतांबेचं प्रमाण तसं कमी नाही आले, पण ते लेट लागतात. म्हणजे रतांबे पिकायला पाऊस पडायला सुरुवात होती आणि मग त्याचं काय तुम्ही करू शकत नाही. आमचुले वगैरे बनवायचे असतील ना तर ते सुकवायला लागतात फूट वगैरे लावून. जर पाऊस पडला तर मग त्याचा काहीच उपयोग नाही. तर तो एक प्रॉब्लेम आहे. गावठी आंबे तर लागायचे पूर्ण बंद झालेले आहेत, लागतच नाहीत. काजूचा असा विषय आहे की काजू थोडे तरी लागतातच. आंबा आणि काजूमध्ये हा फरक आहे की काजू तुम्हाला ॲव्हरेज उत्पादन देणारच, पण आंब्याची गॅरंटी नाही. कलमाला फवारल्याशिवाय आमच्याकडे आंबे लागतच नाही, असा विषय आहे. ठीक आहे, तर चला आता वरती आलो आहे सड्यावर. तर हे बघा, माझ्या अगोदरच्या व्हिडिओज बघितलं असेल, हे सगळं जंगल होतं आणि हे नुकतंच एक 15-20 दिवस झाले असतील सगळे साफसफाई केलेली आहे कटर मशीन लावून. आणि या काजूआत आहेत 4-5 वर्षाच्या. तुरा वगैरे आला आहे तिकडे, काजू पण धरल्यात त्याला बघा. हे देखो, ह्याच्यावर कुठेतरी काजू दिसतात बारीक बारीक. ठीक आहे, बाकी हा इकडे एक आंबा आहे पण त्याला पालवी फुटले, तुरा नाही येणार बहुतेक, असं सगळं आहे. आणि ही वरती आपली जायची वाट. हा बघा तुरा नाही काय अजून. मी बोललो ना, आपल्याकडे काजू लेट पकडतात. काजू आंबे आमच्याकडे लेट, लवकर नाही. हा बघा, हा आमचा काजू आहे आणि हा बघा तुरा. बघा काय आहे, कुठं काजू वगैरे नाही अजून पकडलेले. आणि हे असं आमचं सगळं वरती सड्याचा गडगा आहे. आणि हे बघा, हे छोटे छोटे काजू आहेत अजून. हे ना काय तुरा वगैरे नाही. तो एक मोठा काजू आहे तिकडे, पण त्याला काय अजून काजू वगैरे पकडलेल्या नाहीत. बाकी चिवार आहे. चिवार बघा, चिवे आपल्याला कुठं ना कुठं उपयोग येतात. तर असं आहे. ठीक आहे, इकडे लाकडं तोडलेली आहेत पावसाळ्याला. बाकी हे शेल्टर मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर हे पावसाळ्यामध्ये आपण इथं बसण्यासाठी वगैरे केलेलं आहे मस्तपैकी, पत्रा वगैरे टाकून वरती. आणि असं आहे. हे बघा, हे कावळाचे भार आहे. ते बघा, आपल्याकडे भाजावळीसाठी असं कवत होऊन ठेवतात आणि मग सुकल्यानंतर मग नंतर नेणार खाली. तर हे असे पुळे मारून ठेवलेले आहेत. ठीक आहे, हे देखो. तर इथं 2 भारे आहेत आणखीन, जिकडे इकडं त्या साईडला तिकडे आहेत आणि तिकडे वरती आहेत. असं आहे. ठीक आहे, हे कलम आहे आमचा. ह्याच्यावर पण तुरा आला आहे कुठं कुठं. आणि एक झाड बघा, हे झाड बऱ्याच जणांना माहिती असेल, काही जणांना माहिती नसेल. काटे बघा याला कसले आहेत ते.
तर ह्याला आमच्याकडे घाईपात बोलतात, घाईपात. त्याचा उपयोग काय, तर हे कापतात असे, कापून ते पर्यामध्ये नेऊन म्हणजे पाण्यामध्ये नेऊन असं जवळजवळ महिनाभर डुबवून ठेवतात. ते पानं आहेत ना हिच्या पाता, तर ते शिगट्टा बांधून आणि मग महिनाभर किंवा 2 महिने ते पाण्यामध्ये ठेवलं ना की त्याचे अशी रेषे निघतात कुजल्यानंतर, आणि मग ते दांडकून त्याच्यापासून त्यातनं फायबर वेगळं होतं, मग बारीक बारीक रेषे अशी, आणि मग त्याचे दोर बनवतात. पहिले बनवायचे, आता त्यातले काही दोर वगैरे ना, आता नायलॉनच्या वगैरे रेडीमेड आपल्याला बाजारामध्ये दोऱ्या भेटतात. पण पूर्वी जेव्हा रेडीमेड वगैरे असं काही सोय नव्हती ना, बाजारामध्ये जास्त कोण काही घ्यायचं नाही, त्यावेळेला हे जे घाईपात आहे ना ह्याच्या दोऱ्या बनवायची. तर उन्हाळ्यामध्ये आणखीन एक बघा, रानामध्ये काय बघा, हे झाड जिवंत आहे पण ह्याला वाळवी बघा कशी खालपासून वरपर्यंत पकडली. तर अशी वाळवी बघायला भेटते आपल्याला. हे झाड हे जिवंत आहे, झाड मेलेलं नाही बघा, हे बघा, पण त्याच्यावरती अशी वाळवी पकडते. तर हा बघा, हा आमचा एक रोप आहे, 3-4 वर्षाचा आहे, पण ह्याला तुरा आला आहे थोडा थोडा. तर हा बघा तुरा, ठीक आहे, तुराच आहे, अजून काय काजू वगैरे नाही पकडल्यात, पकडतील हळूहळू. तर तिकडे खाली मोठा आहे त्याला आला आहे, आणि हा सगळा एरिया बघा, तिकडनं पलीकडे पूर्णपणे हा सगळा आमचा सडा आहे, आणि माझ्या पाठीमागे पण, ठीक आहे. इकडं पण वरती काजू येते बघा, ह्यामुळे कुठं कुठे तुरा आला आहे. आणि हे आपला रिझल्ट आहे खुंटी कलमाचा. हा बघा, हे खुंटी कलम आहे, पावसाळ्यामध्ये आपण बांधलेला, तर जगलं आहे, आणि त्याचा रिझल्ट बघा, आणि आपण स्वतः बांधलेला आहे, ठीक आहे. आपलं शेल्टर आहे, आणि याच्या आतमध्ये ना खाली बसायला आहे बघा, फळ्या टाकलेल्या आहेत, फळ्या ठेवलेल्या आहेत, इथं चादर वगैरे आहे. हे पावसाळ्यात मी यायचो ना त्यासाठी ठेवलेली आहे, किंवा दोऱ्या वगैरे इथं आपलं सगळं असतं. लाकडं पण आहेत, मागे कोकणीची व्हिडिओ केली होती ना त्यावेळेला लाकडं पण आणून ठेवली होती. तर असं सगळं आहे मस्तपैकी. मी पूर्णपणे पावसाळ्यात पण पाणी जास्त आतमध्ये येत नाही, तर तसंच आपण हे साईडून कागद वगैरे लावलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, पावसाळ्यामध्ये बरे पडतं आपल्याला ते, समजा कामाला तुम्ही आला तिकडे काय साफसफाईला वगैरे, खत घालायला वगैरे म्हणा, आणि पाऊस आला जोरदार, तर मग छत्री राहण्यापेक्षा असं काही छोटं शेल्टर असेल ना तर येऊन बसायला बरं वाटतं ते. किंवा तुम्ही समजा दिवसभर वरती सड्यावर असाल काही कामानिमित्त, तर दुपारी जेवायला वगैरे या ठिकाणी येऊ शकताय, तर अशासाठी हा बेस बनवलेला आहे. बाकी असं त्याचा उपयोग होतो चांगला. आता सड्यावरती ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालेलं आहे. बाकी आता खाली निघालोय, जवळपास 11 वाजलेत, आणि निघालोय खाली, ठीक आहे. वारा वगैरे बघा मस्तपैकी सुटलाय वरती, दुपारचा वारा जास्त असतो सड्यावर. बाकी आता जाताना हे बघा खाली लाकडं वगैरे आहेत, त्यातल्या 1-2 भाऱ्या घेऊन जाऊया. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती कोण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, आपल्या भावाला मोठं करा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.